अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर 2000 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप केला आहे। या प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली। अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यावर आणि यांच्यासह इतर 7 जणांनी सौर ऊर्जा वितरित करण्याचं कंत्राट मिळवण्यासाठी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना 2029 कोटी रुपयांची म्हणजेच 265 दशलक्ष डॉलर्सची लाच देऊ केली होती असा आरोप त्यांच्यावर अमेरिकेतील वकिलांनी केला आहे। न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्ट US अटॉर्नी कार्यालयाने या संबंधी एक प्रसिद्धी पत्रक दिलं आहे। US अतिरिक्त सहाय्यक अटॉर्नी जनरल लिसा H मिलर यांच्या म्हणण्यानुसार भारताच्या सरकारी अधिकाऱ्यांना 2000 कोटी रुपयांपेक्षा अधिकची लाच देणं, गुंतवणूकदार आणि बँकाशी खोटं बोलणं आणि अब्जावधी रुपये त्यातून गोळा करण्याचा आरोप गौतम अदानी आणि इतरांवर ठेवण्यात आला आहे। रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या प्रकरणी अदानी समूहाशी संपर्क साधला, मात्र त्यावर अदानी समूहाकडून कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही। याआधी अमेरिकेतील हिंडनबर्ग रिसर्च संस्थेनेही आरोप केले होते, मात्र अदानी समूहाने हे आरोप त्यावेळी तात्काळ फेटाळून लावले। अदानी आणि अदानी ग्रीन एनर्जी मधील कार्यकारी अधिकारी आणि माजी CEO विनीत जैन यांनी कर्जदार आणि गुंतवणूकदारांपासून हा भ्रष्टाचार लपवून ठेवला। 3 अब्ज डॉलरपेक्षा अधिक कर्ज आणि रोखे गोळा केले असा आरोप अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी केलाय। गौतम अदानी यांच्याशिवाय या आरोपात इतर 6 लोकांची नावं आहेत। ग्रीन अदानी एनर्जी लिमिटेड CEO विनीत जैन, रंजीत गुप्ता, रुपेश अग्रवाल, सिरिल कॅबनेस, सौरभ अग्रवाल आणि दीपक मल्होत्रा यांच्या नावाचा समावेश आहे। गौतम अदानी यांच्यावर करण्यात आलेल्या दोषारोपानुसार या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांनी गौतम अदानी यांना न्यूमेरो युनो आणि द बिग मॅन ही सांकेतिक नावं वापरली होती। याच लाच देण्याच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी सागर अदानी यांनी आपला मोबाईल फोन वापरला होता असाही आरोप करण्यात आला आहे। या सर्व आरोपांवर अदानी समूहाकडून अद्याप कोणतंही उत्तर आलेलं नाही। दरम्यान गौतम अदानीवरील आरोपानंतर भारतीय शेअर बाजारात अदानी उद्योग समूहाच्या मालकीच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स गडगडलेत। अदानी उद्योग समूहाच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स साधारण 10 ते 20% घसरले आहेत। अदानी पोर्ट्स आणि SEZ कंपनीचे शेअर्स 10% घसरून 1160 रुपयांवर आले आहे, तर अदानी विल्मर कंपनीचे शेअर्सही 10% घसरून 301% आलेत। अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 15.34% घसरून 443.70 वर पोहोचले आहे, तर अदानी एंटरप्राइजेस कंपनीचे शेअर्स 10% घसरून 2539 रुपयांपर्यंत खाली आले आहेत। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।